मनमाडमध्ये रमजान ईदचा सण पारंपरिक उत्साहात साजरा। सामूहिक नमाज, दुआ आणि बंधुत्वाचा संदेश, शहरभर आनंदाचे वातावरण। संयम, मानवता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा रमजान ईद उल फित्र सण शनिवारी मनमाड शहरात पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। शुक्रवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजानच्या पवित्र उपवासाची सांगता होताच मुस्लिम बांधवांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले। यंदा पूर्ण 30 रोजे पूर्ण झाल्यामुळे ईदचा आनंद अधिक द्विगुणित झाला होता। शनिवारी सकाळी नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात सामूहिक नमाज पठणात सहभाग घेतला। नमाज पठण आणि दुआ कार्यक्रम शहरातील ईदगाह मैदान तसेच IUDP परिसरातील डॉक्टर गुजराती हॉस्पिटल मागील मोकळ्या जागेत सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले। मौलाना असलम रिजवी आणि मौलाना मंजूर आलम यांनी नमाज पठणाचे नेतृत्व केले। नमाजानंतर देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी आणि शांततेसाठी विशेष दुआ करण्यात आली। बाजारपेठेत खरेदीची लगबग। चंद्रदर्शनानंतर शहरातील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली। कपडे, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी। काही वस्तूंचे दर वाढले असले तरी उत्साहात कोणतीही कमी दिसली नाही। प्रशासनाची चोख व्यवस्था। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती। पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त। दोन्ही नमाज स्थळांवर नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध। मान्यवरांची उपस्थिती। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। नगराध्यक्ष योगेश पाटील, नगरसेवक मयूर बोरसे, अमीन पटेल, बब्बूभाई कुरेसी, अल्ताफ खान, दिनेश घुगे, मंडल अधिकारी जितेंद्र परदेशी, नगरपालिका अधिकारी वैभव भामरे, रवींद्र थोरे आदी उपस्थित होते। नमाजानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। बंधुत्वाचा संदेश। रमजान ईदच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला। शहरातील सर्व मस्जिदींमध्येही नमाज पठण करण्यात आले। रमजान ईद हा केवळ धार्मिक सण नसून तो संयम, त्याग, प्रेम आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव आहे। मनमाडमध्ये हा सण ज्या उत्साहात आणि शांततेत साजरा झाला तो शहराच्या सामाजिक ऐक्याचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा उत्तम नमुना ठरला।